नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत आणि आशियान शिखर परिषद 2025ची माहिती आपण पाहूयात. 2 मार्च तुमचे फिक्स झालेत असं समजा. तर आशियान शिखर परिषद 2025 मलेशिया देशामध्ये होत आहे आणि मलेशिया देशामधील कोलालंपूर नावाचं त्यांचं जे शहर आहे त्या शहरामध्ये होत आहे. आता ही जी आशियान शिखर परिषद 2025 आहे ना, ही 47वी परिषद आहे पहा. कधी होणार आहे तर 26 ते 28 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये ती होणार आहे. त्याच्यानंतर आयोजक देश आहे मलेशिया आणि आशियानचा अध्यक्ष आहे आता सध्या मलेशिया हा देश. याची थीम काय आहे तर समावेश आणि शाश्वतता ही याची थीम आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी. त्याच्यामध्ये परिषद आणि याचं वैशिष्ट्य काय आहे तर आत्तापर्यंतची सर्वात मोठी आशियान परिषद म्हणून ही ओळखली जात आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की आशियान शिखर परिषद कोणत्या देशामध्ये होत आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर मलेशिया आणि शहराचं नाव विचारलं तर कोलालंपूर. त्याच्यानंतर याची थीम काय, थीम एक लक्षात ठेवा तर समावेश आणि शाश्वतता ही त्याची थीम आहे. इंग्लिशची थीमसुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. निश्चितच तुम्हाला परीक्षेला फायदा होईल आणि फक्त 200+ GSTच्या कमी फीमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडेला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपलं इंस्टाग्रामवरचं पेजसुद्धा फॉलो करा सर्वांनी. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.